अहिल्यानगरमधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरणातील आरोपीचं घर अतिक्रमणाची नोटीस त्याच्या घरावर लावण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर आरोपी सय्यदनं अतिक्रमण केल्याचं आढळून आलंय। याबाबत 7 ऑगस्ट रोजी तक्रारदारानं अतिक्रमणाबाबत अर्ज केला होता। या अर्जानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं सय्यदच्या कुटुंबाच्या अतिक्रमणावर कारवाई सुरू केली। आरोपी सय्यदच्या घरावर नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणाची नोटीस लावण्यात आली आहे। त्यामुळे धीरज परदेशी मृत्यू प्रकरणातील आरोपी सय्यद याच्या अतिक्रमित घरावर बुलडोजर चालणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। ग्रामपंचायतच्या मालकीची 5 गुंठे जी जमीन आहे, ओपन स्पेस, ती सार्वजनिक कार्यासाठी आहे आणि ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जामध्ये त्या ठिकाणी जे तथ्य आढळून आलं त्या तथ्यावर 53 अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे। या संदर्भात काही तांत्रिक बाबींची थोडीफार जी पूर्तता करणे आहे, या संदर्भात देखील त्या ठिकाणी TLR असतील किंवा सहाय्यक रचनाकार असतील यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे। तर याच संदर्भात सय्यद कुटुंबाच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी शहर पूर्णपणे बंद आहे। दरम्यान याच काळामध्ये आज या घटनेमधील जे आरोपी आहेत सय्यद कुटुंबीय, याच्यामधील जे सय्यद कुटुंबियांनी नागरदेवळे हद्दीमध्ये त्यांचं जे वास्तव्य होते, या वास्तव्यावर देखील सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं उघडकीस आलेलं आहे। दरम्यान आता ग्रामपंचायत कार्यालयाकडून जे आहे त्यांना नोटीस दिलेली आहे। जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण त्यांनी तात्काळ काढून घ्यावे, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, अशा प्रकारचं जे आहे ग्रामपंचायत कार्यालय नागरदेवळे यांच्याकडून नोटीस दाखल झालेली आहे। 7 तारखेला याबाबत तक्रार अर्ज दाखल झालेला होता। येथील जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे त्याबाबत आता त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत या जागेवर जे आहे आपल्याला पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे अतिक्रमण केलेलं आहे। या अतिक्रमणाची आता पुष्टी झाल्यानंतर सय्यद कुटुंबियांकडून देखील याची जे आहे अतिक्रमण केल्याचं मान्य झाल्याचं आपल्याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या ज्या अतिक्रमित जागा आहे यावर देखील आता बुलडोजर चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।